त्या दिवसाबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज परत एक वार आम्हाला तू संधी दिली एकत्रितरित्या तुझी भक्ती करण्यासाठी आणि तुझी आराधना करण्यासाठी. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि यावेळेस आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या वचनाच्या द्वारे आमचं संपूर्ण लक्ष तुझ्यावर केंद्रित व्हावं आणि या वचनाची उकल आम्हाला व्यवस्थित व्हावी. तुझं वचन आम्हाला समजावं आणि या वचनामध्ये ज्या सर्व गोष्टी आम्हाला आज्ञारूपाने दिलेल्या आहेत त्या आम्ही लीन आणि नम्रपणे ग्रहण कराव्यात आणि त्या आमच्या आचरणामध्ये उतराव्यात. आमच्या आचरणात संपूर्णपणे आमच्या वर्तनात परिवर्तन व्हावं आणि या वचनाप्रमाणे ते व्हावं असं तू दैनिक कृपेने घडून आण. अडकण करणाऱ्या सर्व बाबी, आमच्या मनातले सर्व विचार आणि भटक करणारे आमचे मन, सैतान त्याच्या सर्व कुयुक्त्या आणि तुझ्या वचनापासून आणि वचनातून मिळणाऱ्या आशीर्वादापासून आम्हाला वंचित करणाऱ्या नंदून ठेवणाऱ्या सर्व बाबी यावेळेस आमच्यापासून तू बाजूला सार आणि आमचं लक्ष इतकं केंद्रित तुझ्यावर होऊ दे की तुझ्याशिवाय आता आम्हाला काही दिसणार नाही. येशू आमचा तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना माहितली म्हणून तू स्वीकार. आमेन. जो विषय आपण हाताळत आहोत की पेरेंटिंग अँड रेझिंग गॉडली चिल्ड्रन, देवभरू भिरू अशी आपली मुलं, यांना देवाच्या आज्ञेमध्ये देवाच्या भयामध्ये आपण वाढवावं. तर याच्या अगोदरच्या भागामध्ये एक छोटासा विषय राहिला होता आणि तो पण मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. तो हा की आपल्या मुलांना जीवनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये प्रशिक्षित करणं हे आपलं कर्तव्य आई वडील या नात्याने. म्हणजेच त्यांना आयतोबा नाही करायचं किंवा आयतोबा होऊ द्यायचं नाही. आई वडील काबाड कष्ट करतात, घरामध्ये सुद्धा ते काम करत असतात, हवे नको त्या सर्व गोष्टी पुरवतात, शब्द तोंडातून निघण्याच्या अगोदर त्या गोष्टी तुमच्या प्लेटमध्ये असतात. ह्या सर्व होत असताना एवढा लाड होतो मुलांचा, एवढा लाड होतो की जेव्हा ते करू शकत नाही अशा वयामध्ये आपण करतो तर ठीक आहे, पण जेव्हा ते स्वावलंबी होऊ शकतात अशा स्थितीपासून ते मोठे होतात, त्यांची लग्नसुद्धा होतात, तरीही ह्या सर्व गोष्टी त्यांना आपोआप मिळतात आणि शेवटी काय होतं, आपली मुलं आयतोबा होतात. त्यांना आयतं सर्व पाहिजे. केवळ बाहेर जाऊन काम करायचं, घरी आल्यानंतर आईश आरामाने बसायचं, कुठल्याही गोष्टीमध्ये मदत करायची नाही. तिकडे बायको किंवा आई किंवा वडील राबतात घरामध्ये आणि हे ग्रस्त किंवा ही मुलगी आरामाने राणीसारखी किंवा राजासारखे लोक बसतात. हा प्रकार बऱ्याच घरामध्ये मी बघितलेला आहे. इतकंच केवळ नव्हे तर मी हे पण बघितलेलं आहे की वयस्कर आई वडील तरुण मुलामुलींच्या ताब्यात राहतात. इतक्या ताब्यात असतात की त्यांना जरी काही आवडलं नाही आपल्या मुलामुलींचं तरी त्यांना कधीही जाब विचारण्याचं धैर्य त्यांना होत नाही. एका घरी मी गेलो, बरेच वर्ष झाले. त्या घराचं जे सरनेम होतं ते इंग्रजी सरनेम होतं, चांगलंच नाव होतं, मी सांगू शकत नाही या ठिकाणी. आणि मी प्रार्थनेला व्हिजिटला गेलो होतो प्रार्थना करण्यासाठी. तेव्हा नुकतंच मी सुरू करणार तितक्यात त्यांचा एक तरुण मुलगा कामावरून आला. अर्थात ही एक अडचण असते की आपण संध्याकाळी जर गेलो आणि त्या घरामध्ये आपल्यामुळे सुद्धा अडचण होऊ शकते पाळक वर्गांकडून, आणि म्हणून अगोदर सांगून त्यांच्या घरी गेलेलं बरं. पण माझी वेळ मात्र सांगून गेलेली होती आणि ते आल्यानंतर आई वडील चढीचाप शांत बसलेत. का? त्यांचा मुलगा आलेला आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, प्रार्थनेचा सुद्धा त्रास होऊ नये असं त्यांच्या आविर्भावात स्पष्ट मला दिसत होतं. मला खूप वाईट वाटलं की आता मी प्रार्थना करू की नको असं मला झालं. तेव्हा हे आयतोबा असे होतात आणि त्यामुळे त्यांना घरच्या व्यवहार आणि बाहेरच्या व्यवहाराचं काही ज्ञान राहत नाही. आणि म्हणून ही मुलं प्राऊड होण्याच्या अगोदर त्यांचं जे वय असतं बालपणाचं, ज्या वयामध्ये आपण त्यांच्यासाठी सर्व काही करत असतो, ते वय संपुष्टात आल्यानंतर त्यांना त्यांची कामं आणि कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवून त्या करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं हे आईवडिलांचं काम आहे. म्हणून प्राऊड म्हणून कार्य करण्यास सक्षम होण्यासाठी
मुलांना विशिष्ट कौशल्य आवश्यक असतात आणि ते आपल्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांनी शिकवायला पाहिजे। यामध्ये घरगुती कर्तव्य समाविष्ट आहेत, जसे स्वयंपाक। काही काही लोकांना खूप नवल वाटतं आणि आनंद वाटतो, आणि विशेषतः ज्या स्त्रिया असतात, ज्या बायका असतात, त्या इतरांना सांगण्यात त्यांना खूप, माझ्या नवऱ्याला ना चहासुद्धा करता येत नाही। माय गुडनेस, काय मोठं कमावलं, त्याला चहासुद्धा करता येत नाही। व्हेरी गुड। मग साफसफाई करणं, स्वतःचे कपडे धुणं, मूलभूत शिवणकाम, बटन तुटलं तर ते शिवायचं, ते हे जरा शिवून दे, अरे तू काय करतो, तुला हातपाय नाही आहेत शिवण्यासाठी। शिवणकाम करणं, खरेदी करणं, बाजारात जाणं, भाजीपाला आणणं आणि विश्रांती, व्यायाम इत्यादी सर्व गोष्टी, स्वतःची आणि घराची स्वच्छता, या सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी ह्या जबाबदाऱ्या सुद्धा, या जबाबदाऱ्यांमध्ये आपल्या मुलांना सक्षम करण्याची जबाबदारी ही आईवडिलांची आहे। आणि जर आपली मुलं आयतोबा झाली तर ती त्यांची चूक नाही। तुमच्या उतारवयामध्ये ते मुलं अजूनही तुम्हाला मदत करत नाही, त्यांची चूक नाही, ही आईवडिलांची चूक आहे। त्यांना स्वतःच्या जीवनाचे उत्तम कारभारी, गुड स्टुअर्ड्स, उत्तम कारभारी त्यांना करा, जबाबदार व्यवस्थापक त्यांना करा, त्यांना मार्गदर्शन द्या। त्यांची अर्थव्यवस्था, फायनान्स, प्रॉपर्टी, गॉड्स रिसोर्सेस, ऑल द नॅचरल रिसोर्सेस, याची व्यवस्थित काळजी घेण्यास त्यांना लहानपणापासून शिकवा। त्यांना काम आणि विश्रांती, लेजर, वर्क, जॉय, लेजर, या दोन्ही वेळामध्ये संतुलन साधण्यासाठी त्यांना शिकवण्याची गरज आहे। नाहीतर 9-9, 10-10 वाजले आणि साहेबराव अजून बिछाण्यामध्येच, किंवा राणीसाहेब अजून बिछाण्यामध्ये, अरे जरा उठ, तुला कामाला जायचं आहे, किंवा तुला बाळ आहे, तुला शाळा आहे, आज काही सुट्टीचा दिवस नाही, ही सांगण्याची गरज कशाला आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, इफ यू डू नॉट मॉनिटर युअर टाइम as per the schedule that is supposed to be your schedule, you lose time, you don't get time. Even सुट्टीच्या दिवशी, शाळा असो की तुमचं काम असो, सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही जर वेळेवर उठत नाही, वेळेवर तुम्ही झोपत नाही, तर यू लूज टाइम, यू डोंट गेट टाइम। आणि या बाबतीमध्ये सुद्धा काम आणि लेजर या बाबतीमध्ये आपल्या मुलांना संतुलन, बॅलन्स तुम्ही करायला शिकवण्याची खूप आवश्यकता आहे। या गोष्टी खूप व्यावहारिक आहेत आणि या सांगाव्याशा अशा वाटतात। का वाटतात? कारण ह्या सर्व गोष्टींचं प्रदर्शन बऱ्याच कुटुंबामध्ये अजून सुद्धा आहे। झोपेतून उठायची गरज आहे आई वडिलांना, आणि आपल्या मुलांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे। ते मोठे असो की लहान असो, त्यांना या जबाबदाऱ्या त्यांनी शिकल्याच पाहिजे। कृपा करून त्यांना आयतोबा म्हणून तयार करू नका, त्यांना त्यांची कर्तव्याची दक्षता घ्यायला शिकवा आणि त्यांना जबाबदार मुलं, जबाबदार आई वडील, जबाबदार नागरिक म्हणून घडवण्याचं कर्तव्य आई वडिलांचं आहे आणि ते पार पाडायला आपली जबाबदारी आहे। आज आपण थोडासा निराळा विषय बघत आहोत। आतापर्यंत मुलांना आपण काय शिकवायचं हे आपण बघितलेलं आहे, पण आता कसं शिकवायचं त्याच्याकडे आपण थोडासा कटाक्ष आपण टाकणार आहोत। आणि कोणती पद्धत आपण वापरायला पाहिजे आपल्या मुलांना देवाच्या भयामध्ये वाढवून चांगले आईवडील, चांगली मुलं, चांगले देशाचे नागरिक घडविण्यासाठी आपण कुठली पद्धत वापरायला पाहिजे। आणि त्यासाठी स्तोत्र 103 आणि इब्री लोकांचं पत्र 12 अध्याय 4 ते 11 या वचनाच्या आधारे हे विधान मी करत आहे की ज्या प्रकारे देव आपल्याशी संबंधित आहे तसेच आपण आपल्या मुलांशी संबंधित असायला हवं। The kind of relationship we have with our Father, God the Father, we have to establish the similar relationship between us and our children. हे विधान मुलांना वाढवण्याच्या प्रत्येक पैलूसाठी फार महत्त्वाचं आहे। आपल्या अनेक उणीवा आणि अपराध असूनही देव आपल्यावर प्रेम करतोच ना। पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आपले अपराध आमच्यापासून दूर केलेले आहेत। तेव्हा आपणही आपल्या मुलांवर प्रेम केले पाहिजे आणि शिक्षेचे साधन म्हणून आपले प्रेम मागे घ्यायला नको। देव आपल्या भल्यासाठी धीराने आपल्याला सुधरवतो, त्यात आपली भलाई आणि कल्याण असतं, जेणेकरून आपण त्याची पवित्रता सामायिक करू
मग आपण आपल्या मुलांसाठी तेच केले पाहिजे. प्रेम करायला पाहिजे, पण शिस्त सुद्धा लावायला पाहिजे. आणि या सर्व गोष्टीसाठी जी पद्धत आपण वापरतो त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आणि अतिशय प्राथमिक आणि महत्त्वाची गोष्ट जी पुष्कळदा आपण माता पिता विसरतो आणि त्याकडे आपलं इतकं दुर्लक्ष होतं की ज्याचे परिणाम आय शुड से दुष्परिणाम आपल्या मुलांवर होत असतात. आणि ते म्हणजे तुमचे स्वतःच्या जीवनाचे उदाहरण तुमच्या मुलांच्या प्रशिक्षणासाठी प्राथमिक साधन आहे. Your example is the primary means for training your children. तुमच्या जीवनाची वाटचाल, तुमचं जीवन हे तुमच्या मुलांसमोर असतं आणि तेच एक प्रचंड मोठं भारदस्त उदाहरण त्यांच्यासमोर असतं. तुमचे उदाहरण म्हणजे तुमचं आचरण. तुमच्या मुलांना तुमच्या न कळत प्रशिक्षण देत असतं आणि ते तुम्हाला बघत असतात. तुमची मुलं तुमच्या व्याख्यानापेक्षा उपदेशापेक्षा तुमच्या आचरणातून बरेच काही शिकतात आणि शिकत असतातच. म्हणून जे नीतिशिक्षण आणि आध्यात्मिक उपदेश आपण आपल्या मुलांना देणार त्यापूर्वी ते सर्व तुमच्या आचरणात मुलांना दिसायला पाहिजे, तरच तुमच्या उपदेशाला किंमत आहे. नाहीतर तुमचे शब्द वाऱ्यावर उडून जातील, त्याला कुठल्याही प्रकारचं आधार किंवा पाठबळ राहणार नाही. आपण शिकवतो. मला नाही वाटत की कोणत्याही आईवडिलांना आपली मुलं वाम मार्गाला लागावीत असं वाटतं. कोणत्याही आईवडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांना वाईट वळण लागावं, वाईट सवयी त्यांना लागाव्यात, ते वाईट मार्गाला लागावेत, त्यांना वाईट मित्र असावेत चालीरीतीचे, असं कोणत्याही वडिलांना वाटत नाही. आणि जर असं वाटत नाही तर कुठल्याही प्रकारच्या वाईट चालीरीती, वाईट सवयी आई वडिलांना नको आहेत, त्या नको आहेत. तुम्ही जर वाईट सवयी स्वतः बाळगतात आणि जोपासतात आणि आपल्या मुलांना त्या नको म्हणून अपेक्षा करतात, हे कसं शक्य आहे? ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. आणि म्हणून तुमचे उदाहरण तुमच्या मुलांसमोर जेव्हा तुम्ही उपदेश करता, आध्यात्मिक आणि नीती शिक्षण त्यांना देता, त्याच्या अगोदर या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात उतरायला हव्यात. इफिस्कराचं पत्र 5 अध्याय आणि 1. तर मग देवाची प्रिय मुलं या नात्याने तुम्ही त्यांचे अनुकरण करणारे व्हा. देव आपल्यासाठी अंतिम आणि अतुलनीय उदाहरण आहे. जर तुमची मुलं देवावर मनापासून प्रेम करताना तुम्हाला बघतील, तर त्यांचे वचन तुमच्या हृदयात सतत बिंबलेले पाहतील, तर प्रेम त्यांच्या अंतःकरणात तुमच्याविषयी आणि देवाविषयी जोपासण्याची शक्यता जास्त असते. दुसरी गोष्ट, अनुवाद या 6व्या अध्यायातून आपण वाचलेला आहे. रिचर्ड रंगाराने वाचलं. अँड आय जस्ट वाईल ही वॉज रीडिंग आय जस्ट रिमेंबर दिस. now Richard should be called my friend. When he was small, he used to attend our Bible class, and while he was reading, I just remember and I thank God that the boy who would attend our Bible class at Samson Apartments is the person who is reading the lesson for today. Praise God. And we should really thank God. We should thank God when there is a reason. We should not say praise the Lord for no reason. It has become just a fashion to say praise the Lord for nothing. Unless and until there is a reason, solid reason, we better not take the word of God just lightly in vain. Let us say praise the Lord with because there is a reason. Just जाता मला सांगायला पाहिजे. Thank you, Richard, for reading that good passage from the. Hey, it says that hey इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे. तू आपला देव परमेश्वराच्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुला बाळांच्या मनावर बिंब. कशा बिंबवायच्या? वाईट वागणूक करून, निरनिराळ्या वाईट सवयी लावून. म्हणजेच तुम्ही त्यांच्या मनावर बऱ्याच गोष्टी बिंबवत असता. याच्याशिवाय
याच्या व्यतिरिक्त जे पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे, तुमच्या कळत न कळत ह्या गोष्टी घडत असतात, पण पवित्र शास्त्र तुम्हाला सांगतं की ह्या गोष्टी, देवाचा नियम, देवाचं शास्त्र, देवाच्या आज्ञा, ह्या त्यांच्या मनावरती तुम्ही बिंबवा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टीला बांध लावून दा, आपल्या दाराच्या चौकटीवर, आपल्या फाटकावर त्या लिही. आणि मी मागे पण सांगितलेलं, दिस इज अ काइंड ऑफ अ प्रोसेस ऑफ टीचिंग द वर्ड ऑफ गॉड. wherever you look, you see the word of God. Wherever you see your father or mother, your relatives, your elderly people, what you see, the little Jesus, the mind of Lord Jesus Christ being exhibited through the life of all your parents and the people, elderly people, in the church, in the vicinity, everywhere. This is the process. This is the process of education. Educating your children in the way, in the life, godly life. तुम्ही केवळ देवावर प्रेम करणारे नव्हे, तर इतरांवर सुद्धा प्रेम करणारे असायला हवं. तुम्हाला माहिती की जो माणूस, आणि योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये प्रेमाविषयी भरपूर लिखाण केलेलं आहे. 13वा अध्याय 1 कोरिंथीयांचं पत्र याच्याविषयी सुद्धा प्रेमाविषयी सांगितलेलं आहे, प्रीतीविषयी सांगितलेलं आहे. पण ही प्रीती मर्यादित प्रीती नको. तुम्ही देवावर प्रीती करता याचं प्रात्यक्षिक तुमच्या व्यवहारामध्ये, रोजच्या जीवनामध्ये उतरलेलं दिसावं की तुम्ही इतरांवर प्रीती करता. आणि त्या ठिकाणी पत्रामध्ये योहान असं म्हणतो की जर तुम्ही दिसणाऱ्या भावावर प्रीती करू शकत नाही, तर न दिसणाऱ्या देवावर तुम्ही कशी प्रीती करणार. आणि कडक शब्दात त्याने सांगितलं की ही लबाडी आहे, हे आपण लबाड आहोत म्हणू. आणि म्हणून तुमच्या मुलांना तुम्ही देवावर प्रीती करत आहात इतकंच नाही, तर तुमच्या शेजाऱ्यांवरती, इतर लोकांवर सुद्धा प्रीती करतात, हे त्यांनी बघितलं पाहिजे, हे त्यांच्या मनावर बिंबलं पाहिजे. नाहीतर शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या विषयी मनात किलमिश असणं, इतरांविषयी आपली ॲटिट्यूड कदाचित हेटफुल, स्पाइटफुल असणं, या सर्व गोष्टी जर आपली मुलं बघतील तर तीच ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये बिंबवल्या जाईल. आणि आपली मुलं पण निष्कारण इतर लोकांचा हेवा करतील, इतर लोकांचा द्वेष करतील, इतर लोक त्यांना आवडणार नाही. पण हे करत असताना वडिलांनी आणि आईने एकमेकांच्या साठी सुद्धा आदरभाव दाखवायला पाहिजे. पुष्कळ घरामध्ये वडील तोंडसुख घेतात. पुष्कळ घरामध्ये मी ऐकलेलं आहे स्वतःच्या कानाने की वाईट अपशब्द बोलतात एकमेकांना, थोडक्यामध्ये शिव्या देतात मुलांना सुद्धा. आणि घाण. काय शिकायचं मुलांनी, काय शिकायचं मुलांनी. आणि ही वस्तुस्थिती आहे, पुष्कळ घरामध्ये ही अजूनही वस्तुस्थिती आहे. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा अप्रशस्तपणा त्यांना वाटत नाही. वाईट शब्द वापरलात मी तर एम्बॅरसमेंट बरा वाटतो इंग्लिशचा शब्द, मला पॅरलल शब्द वापरायला आवडणार नाही. कुठल्याही प्रकारची एम्बॅरसमेंट त्यांना वाटत नाही असे घाण शब्द बोलायला. हे बिंबवायचं आपल्या वडिलांना. मुलांच्या समोर पती पत्नींनी एकमेकांच्या बरोबर आदराने वागायला पाहिजे, त्यांचा सन्मान करायला पाहिजे. जर तुम्ही देवावर प्रीती करता तर तुम्ही एकमेकांवर प्रीती करणार. आणि हे आपल्या मुलांनी बघायला, तुमच्या मुलांच्या तुम्ही दररोज ख्रिस्ती जीवनात जगताना त्यांनी जर बघितलं तर ते सुद्धा ख्रिस्ती जीवनात पुढे जातील. हे जरी परिपूर्णतेला सूचित करत नाही, पण हे देवाबरोबर खरेपणाची वागणूक आणि आपल्या अपराधांची कबुली देण्याची नम्रता, आणि जेव्हा आपण चुकीचे असाल तेव्हा क्षमा मागण्याची तयारी मात्र सूचित नक्कीच करते. नवरा बायकोची भांडणं होतात, सर्वांचीच होतात, पण त्याची इंटेन्सिटी फार कमी अधिक असते. काही ठिकाणी फार असते, प्रक्षोभच असते, काही ठिकाणी तात्पुरती असते. पण नवरा बायकोची भांडणं होत असताना क्षमा मागण्याचा प्रकार पुष्कळ घरामध्ये नसतो. असं वाटतं की त्यांना आता मी चांगला वागतो ना, क्षमा मागायची काय गरज आहे, मी चांगली वागते, आता क्षमा करायची. पण क्षमा मागणं आणि क्षमा देणं हे दोन्ही गोष्टी, कुटुंबामध्ये काहीही वाईट घडलं तर याची देवाणघेवाण नक्कीच व्हायला पाहिजे. तुम्ही क्षमा मागायलाच पाहिजे.
आणि ज्याला क्षमा मागितली त्याने म्हणायला पाहिजे की मी क्षमा करतो किंवा करते. पुष्कळ घरामध्ये हा प्रकार नाही आहे क्षमा मागण्याचा. कारण माझं काय चुकलं, मी योग्यच बोललो, माझं काय चुकलं, मी योग्यच वागले, हे प्रकार घडतात. मुलांनी काय करायचं, मुलांनी काय करायचं याविषयी कधी आपण विचार केलेला आहे का की मुलांनी काय करायचं. दुसरी गोष्ट, कृपा आणि प्रेम हे तुमच्या जीवनाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म पाहिजेत. हे गुणधर्म तुमच्या जीवनामध्ये आपली मुलं बघतील आणि हे बिंबवल्या जाईल त्यांच्यावर. बायबलमध्ये देवाचं एक वर्णन केलेलं आहे. निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. जेव्हा मोशेला देव प्रगट झाला तेव्हा देवाच्या विषयी असं म्हटलेलं आहे, परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांना 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंत समाचार घेतो. फार कडक शब्दात ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एका ठिकाणी देवाचं प्रेम आणि देवाचं शासन या दोन्ही गोष्टींचं संतुलन व्यवस्थित देवाच्या स्वभावामध्ये एकत्रित आलेले दिसतं. इंग्रजीमध्ये रायचसनेस, गॉड इज रायचस, नीतिमान असा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि देवाच्या रायचसनेसमध्ये, देवाच्या नीतिमत्वामध्ये प्रेम आणि शासन या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. आणि म्हणून वधस्तंभ आहे. ज्या ठिकाणी देवाचं प्रेम होतं त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की कोणाचा नाश होऊ नये, पण पापाबद्दल प्रायश्चित्त हवंच होतं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, म्हणून वधस्तंभ. देव हा प्रेम स्वरूप आहे पण हा न्यायी सुद्धा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये, आई वडिलांच्या जीवनामध्ये कृपा आणि प्रेम, शासन हे वैशिष्ट्यपूर्ण आपले गुणधर्म असायला पाहिजे. देवाच्या स्वभावात त्याची प्रीती आणि त्याचे शासन या दोहोंचा अतिशय उत्तम संगम झालेला आपण बघतो. पण आपल्या मुलांना शासन करत असताना तुमचा स्वार्थ किंवा तुमचा राग तुमच्या सुधारणेचा आधार नसावा. त्या आधारभूत म्हणून तुम्ही वापरायला नको. जर तुम्ही फक्त तुमच्या मुलांना ओरडून किंवा मारून राग काढता त्यांच्यावरती, पुष्कळ असे प्रकार होतात, तेव्हा माहिती आपण पाप करतो. जी मुलं देवाने आपल्याला आपल्या घरामध्ये दान म्हणून दिलेली आहेत, मुलं ही देवाचं दान आहे. त्या मुलांच्या बरोबर ही वाईट वागणूक आई वडिलांनी करणं म्हणजे देवाच्या विरुद्ध पाप करणं आहे. कारण मुलं देवाने दिलेली दान आहे. आणि पुष्कळदा डोक्यामध्ये माणसाच्या किंवा आईच्या कामामुळे इतकं प्रचंड गोंधळ असतो. आणि हा गोंधळ, हा राग, हा तिटकारा, हा वैताग कोणावर काढावा तर मुलंच सापडतात. बॉस तर नाही सापडत. दुसऱ्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांनाही तुम्ही काही नाही करू शकत. मग कोण सापडतं? मुलं. झोडा त्यांना, धरून मारा त्यांना. आणि रागाच्या भरात मुलांना शासन करणं हे सुद्धा वाईट आणि दुष्कृत्य आहे. तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालेलं आहे, माझा वेळ वाढत आहे, मला माफ करा, पण तुम्हाला जर उदाहरण द्यायचंच झालं तर मला काईन हाबेल यांचं उदाहरण द्यायला पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की काईनाला हाबेलाचा राग आला, त्याला राग आला आणि त्या रागाचं पर्यवसन हे स्वतःच्या भावाचा मर्डर करण्यामध्ये झालं, त्याचा खून करण्यामध्ये झालं. आणि देवाने त्याला सांगितलं की तुझा राग आवर, नाहीतर पाप तुझ्या उंबरठ्यावरती आहे. जर आपण राग आवरत नाही आणि मुलांना रागाने झोडपतो तर पाप तुमच्या उंबरठ्यावरती आहे, आवरा. मी माझ्या वडिलांचं नेहमी उदाहरण देत असतो. माझे वडील, आम्ही मुलं असताना आम्ही पण खोडकर होतो आणि बऱ्याच गोष्टी करायचो. आईला त्रास द्यायचो, बहिणींना त्रास द्यायचो, वगैरे 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 सर्व.
आणि मग पप्पा व्हिजिटवरून आल्यानंतर आई पूर्ण रेकॉर्ड वाजवायची की याने असं केलं, त्याने तसं केलं, तसं केलं. माझे वडील म्हणायचे ठीक आहे, मी तुला शिक्षा करणार आहे. शिक्षा माझ्या वडिलांच्या म्हणजे जोड पाहिजे धरून, पण मी आता नाही, तू जेवण वगैरे घे मग नंतर. म्हणजे मला रागात मारायला नको. त्यांनी पण माझ्या वडिलांनी कधी रागाने आम्हाला शिक्षा केली नाही, थंडपणे आणि व्यवस्थित शिक्षा दिली. राग आल्यामुळे कधी कधी आपण नको त्या ठिकाणी मुलांच्या मारतो, थोबाडीत मारतो, मागे मारतो, त्यांना जोराने ढकलतो, आपटतो. आणि हे कधी कधी नवरा बायकोंच्या भांडणामध्ये सुद्धा होतं. हे पाप आहे, हे पाप आहे, लक्षात ठेवा, हे पाप आहे. रागावर आवर करायला पाहिजे. आणि त्या बाबतीमध्ये अजून एक वचन आहे की तुम्ही रागवलं असतात, त्यामध्ये तुमचा अंत व्हायला नको. कधी कधी नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि ते 1-1, 2-2, 3-3 तास किंवा 2-2, 3-3, 4-4 दिवस बोलत नाही एकमेकांबरोबर. सूर्य उगवतो मावळतो, सूर्य उगवतो मावळतो, पण हे काही एकमेकांबरोबर बोलत नाही. रागाचं पर्यवसन हे पापामध्ये व्हायला नको. बायबलमध्ये आपल्याला आपल्या मुलांना परिश्रमपूर्वक शिस्त लावण्याचा सल्ला दिलेला आहे. नीतिसूत्रे 13 आणि 24. बहुतेकदा आपण मुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत कंटाळा करतो. आणि जेव्हा आपण मुलांच्या शिस्त लावण्यासाठी कंटाळा करतो, तेव्हा आपल्या परिणामी आपल्या मुलांना हे माहीत नाही की एके दिवशी कदाचित किरकोळ गुन्ह्यासाठी घरात किंवा बाहेर ते पकडले जाऊ शकतात. आणि हे गुन्हे केवळ चोरीचे नाहीत, हे गुन्हे निरनिराळ्या प्रकारची नशा करण्यामध्ये आहे, निरनिराळ्या प्रकारच्या वाईट सवयी करण्यामध्ये आहे. किती आईवडिलांना माहीत आहे की आपले मुलं कदाचित कोणत्या वाईट सवयीमध्ये पडलेली आहेत म्हणून. किती आईवडिलांना माहीत आहे की आज आपली मुलं कुठल्या मार्गावर आहेत म्हणून. किती लोकांना माहीत आहे की आपली मुलं कुठं कुठं जातात. किती लोकांना माहीत आहे. किती मुलं आपल्या आई वडिलांना सांगून जातात घराच्या बाहेर की मी अमुक ठिकाणी चाललेलं आहे म्हणून. पण पुष्कळदा असं होतं की सांगतात एका ठिकाणी आणि जातात दुसऱ्या ठिकाणी, असं पण होतं. कितीतरी मुलं आपल्या आई वडिलांना निर्णय बाबतीमध्ये फसवतात. याला कारण काय? आई वडिलांनी त्यांना ख्रिस्ती शिक्षण देण्याचा कंटाळा केला, त्यांना ख्रिस्ती शिस्त लावण्याचा आई वडिलांनी कंटाळा केला, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि याचे परिणाम त्यांच्या मुलांना भोगावे लागतात. आरडाओरडा आणि धमक्या देऊन त्यांच्या सुधारणात होणं शक्य नाही. त्याच्या अगोदर शिस्त लावा. परंतु मुलांना शिस्त लावण्याच्या बाबतीत आपण जर दृढ निर्णय घेतला, सातत्यपूर्णरित्या आपण त्यांना शिक्षण दिलं, तर देव त्याचं वचन नक्कीच पूर्ण करणार. गलती 6:7 मध्ये सांगितल्याप्रमाणे तेच आपण करायला पाहिजे. फसू नका, देवाचा उपास व्हायचा नाही. जर तुम्ही शिक्षण देणारा देवाचा उपास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो ते त्याला पीक मिळेल. त्यांना पेरण्याच्या अगोदरच त्यांच्या मनामध्ये देवाचं वचन पेर. हा पण एक महत्वाचा एक मुद्दा आहे जो मला तुम्हाला सांगायला पाहिजे की अपरिपक्वता आणि अवाज्ञा या दोन गोष्टी भिन्न आहेत. इमॅच्युरिटी आणि डिसओबिडियन्स या दोन गोष्टी निराळ्या आहेत. अपरिपक्वता आणि अवाज्ञा. मुले जेव्हा लहान असतात ते समंजस नसतात. ते समंजस नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्या करतात. माझ्याकडे माझा नातू आहे आणि मी माझं प्रिंटआउट काढण्याच्यासाठी सर्वांचं बसलो होतो आणि तो येऊन माझ्या मांडीवर बसलो. पण मग त्याने काय केलं, CPU बंद करून टाकला. मी सुरू केल्यानंतर परत तिथंच जात होता, परत बटणं दाबत होता आणि रिमोटचा माझा हे आहे माऊस आहे तो घेऊन बाहेर पळून जात होता. ती माझी नात सुद्धा करायची, घेऊन पळून जायची ती. ह्या गोष्टीसाठी मला राग येत नाही, कारण ते अपरिपक्व आहेत, ते अजून मॅच्युअर्ड झाले नाहीत. ते काय करतात याचा परिणाम काय होणार हे त्यांना नाही माहीत. हे चांगलं आहे की हे वाईट आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. ज्यामध्ये त्यांना आनंद वाटतो त्या गोष्टी करतात. तेव्हा चिडण्याची गरज नाही किंवा फटकन थोबाडीत मारण्याची गरज नाही. ती त्यांची अपरिपक्वता आहे. पण थोडं मोठा झाल्यानंतर, ही स्टेज संपल्यानंतर, इमॅच्युरिटीची
आणि ज्याला आपण अपरिपक्वता म्हणतो, ती स्टेज संपल्यानंतर जेव्हा तो जाणकार होतो, त्याला समजतं आणि मुद्दामून तो जर या गोष्टी केल्या तर त्याला अवाज्ञा म्हणतात, त्याला डिसओबिडियन्स म्हणतात. आणि हा फरक आपल्याला कळायला पाहिजे की अपरिपक्वतेच्या स्टेजमध्ये मुलांना वाईट रीतीने झोडपणं किंवा मारणं किंवा त्यांना अपशब्द बोलणं हा सुद्धा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे. आणि या दोन फरक आपण जाणून, समजा 3 वर्षाचा मुलगा 3 वर्षाप्रमाणे वागत असेल, आई वडिलांना कळायला पाहिजे की तो 3 वर्षाचा आहे, तो तुमच्यासारखा 40, 50, 60 वर्षाचा नाही आहे. आणि म्हणून त्या गोष्टी त्याच्याकडून अपेक्षित करणं अयोग्य आहे. पण तुम्हाला शिक्षण देऊन त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा करावी लागेल. जेव्हा तो जाणकार होईल, तो तुमच्या अधिकाराचा अपमान करत असेल तर तुम्ही त्याच्याजवळ त्याच्यासाठी एक वेगळा उपाय करा, त्याला समजावून सांगा. एखादा मुलगा अपमानास्पद जर वागत असेल तर प्रथम त्याला चेतावणी द्या. जेव्हा तो समंजस होतो त्याबद्दल त्याच्याबरोबर बोला, त्याची सुधारणा करण्यासाठी. आणि जर तो ऐकत नसेल तर मात्र नीतिसूत्रामध्ये ज्याला रॉड शब्द वापरलेला आहे, पण ती काठी नाही, ती शिस्त आहे. ती शिस्त तुम्ही त्याचा अवलंब करायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवत नसाल आणि योग्य रीतीने त्याची काळजी घेत नसाल तर मग मुलांना शिस्त लावण्याची प्राथमिक पद्धत जी पवित्र शास्त्राला धरून आहे ती तुम्ही पाळत नाही. शेवटचा मुद्दा आणि मी बंद करतो. आय हॅव टेकन अ लिटल मोर टाइम टुडे, आय एम सो सॉरी फॉर दॅट. आपल्या मुलांना एक अद्वितीय मानव प्राणी म्हणून ते आहेत, म्हणून त्यांचा आदर करा. या ठिकाणी आपण चुकतो, मी पण चुकतो. आणि मी फार कठीण प्रसंगाला तोंड मला द्यावं लागलं हे शिकायसाठी. आणि मी नेहमी तरुण आई वडिलांना नेहमी सांगतो की मुलं कितीही लहान असो त्यांचा अपमान नको करायला. विशेषतः इतर लोकांबरोबर त्यांचा अपमान, ते अपमानित होतात, त्यांना खूप लवकर अपमान समजतो, त्यांना वाईट वाटतं आणि ते अपरिपक्व असताना सुद्धा त्यांना वाईट वाटतं आणि त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटतं. आणि ही गोष्ट खरी आहे. रिस्पेक्ट युअर चिल्ड्रन ॲज युनिक ह्युमन बीइंग्स. तुमची मुलं, तुम्हाला माहीत आहे की प्रामुख्याने ते देवाचे आहेत, ज्यांनी त्यांना एका विशिष्ट हेतूने अद्वितीयरित्या, आपण हे स्तोत्रामध्ये वाचतो ना, फिअरफुली आपली घडण झालेली आहे. स्तोत्र 139 मध्ये त्यांना अद्वितीयरित्या फार फार निराळ्या रित्या देवाने घडवलेलं आहे. आणि हा एक चमत्कार आहे. आपल्या घरामध्ये मूल जन्माला येणं, देवाने ते घालणं खूप चमत्कार मोठा आहे. मी लहान असताना मला नेहमी वाटायचं की समजा मी या घरात जन्मलो नसतो तर कुठल्या घरात जन्मलो असतो, मी जर इंडियामध्ये नसतो तर मी कुठल्या ह्याच्यामध्ये, मी इंडियामध्येच का जन्मलो, किंवा ते माझे आई वडील तेव्हाही तिथं खूप निर्णय प्रसंग विचार आता पण येतात माझ्या मनामध्ये, आता पण येतात. पण देवाचा उद्देश तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी ठेवण्यामध्ये आहे, विशिष्ट प्रकारे तुमची घडण. स्तोत्र 127:4 मध्ये म्हटलेलं आहे की मुलं बाणाप्रमाणे आहेत, तुमच्याजवळ बाणाप्रमाणे आहेत. बरेच ख्रिश्चन पालक आपल्या मुलांना उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करतात, चांगलं शिक्षण द्यायचं, या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये चांगलं शिक्षण द्यायचं, चांगले त्यांना मोठं घडवायचं. आणि त्यांचा उद्देश पुष्कळदा हा तर असतोच की त्यांना सुख शांती समाधान मिळावं, त्यांचा संसार त्यांचं जीवन चांगलं असावं. पण त्याच्या मागे एक सुप्त सुद्धा उद्देश असतो. त्यांनी खूप पैसे कमावतील, ते फार मोठे होतील, माझा मुलगा माझी मुलगी अमुक अमुक आहे, अमुक अमुक ठिकाणी राहते. अर्थात आपण आपल्या मुलांना परमेश्वराप्रमाणे मनापासून काम करण्यास प्रोत्साहित केलेच पाहिजे. कलसी 3:23, कारण ते अद्वितीय मानव आहेत. पण हे मला सांगू द्या, आपण आपल्या मुलांना देवभिरू करून ख्रिस्ती आचरणात वाढवत असताना एक मी सिमिली वापरत आहे या ठिकाणी, की आपली मुलं जर देवभिरू आहेत, देवाला भिवून वागणारी आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही आहे,
ज्यांचं तारण झालेलं आहे, जे तारलेले, जे दोज हू प्रॅक्टिस ख्रिश्चन पाथ एव्हरी डे ॲज अ बिलिव्हर, असा तुमचा मुलगा, असं तुमचं अपत्य जर साधारण काम करणारं सुद्धा असलं, कमी पैशाने काम करणारं असलं, तरी ते खूप प्रचंड कमाई आहे ती. जर तुमचा मुलगा फार मोठ्या जगाचा अधिपती झाला किंवा फार मोठ्या एका कंपनीचा फार मोठा डिरेक्टर झाला किंवा CEO झाला, भरपूर पैसा आहे, 10-10 लाख कदाचित तो कमावतो, पण जर त्याला व्यसन आहेत, त्याचं जीवन बरोबर नाही, तो देवाची त्याला ओळख झालेली नाही, तो तारलेला नाही, तर त्याच्यापेक्षा साधारण काम करणारा तारलेला तुमचा मुलगा तुम्ही कमावलेला आहे आणि देवाला त्यात आनंद आहे. माझे प्रिय मित्रांनो, आज आपल्याला गरज आहे ती कशाची? आपली मुलं देवाच्या भयामध्ये वाढवण्यासाठी, आणि त्यासाठी तुम्ही शिक्षण तर देणारच, तुमचा आदर्श तर ठेवणारच, पण शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्या मुलांच्या हितासाठी प्रार्थना करता. हाऊ मेनी आई वडील आपल्या मुलांच्यासाठी प्रार्थना करतात? त्यांची मुलं सद्गुणामध्ये वाढावी म्हणून प्रार्थना करतात. जर ते वाम मार्गाला लागलेले आहेत, तर देवाच्या चांगल्या मार्गामध्ये परत येण्यासाठी किती आई वडील प्रार्थना करतात. प्रार्थना करा आपल्या मुलांसाठी, प्रार्थना करा आपल्या मुलांसाठी, आणि देवाचा उपवास होणार नाही. देव आपली प्रार्थना ऐकेल आणि आपल्या मुलांना खरे ख्रिस्ती विश्वासू बिलिव्हर्स, बिलिव्हरिंग गर्ल अँड बिलिव्हिंग युअर सन, देव स्वतः करेल, तुमच्या प्रार्थनांना उत्तर देईल. प्रभू करो आणि आपली सर्व मुलं एस्थेरेप्रमाणे, दानियेलाप्रमाणे, योसेफाप्रमाणे या जगामध्ये चमको आणि प्रभूची भरपूर सेवा करो. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोर संदेश परमेश्वरा, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुला विनंती करतो, आम्ही जे सर्व आई वडील आहोत त्यांना कर्तव्य दक्ष ठेव आणि आपल्या मुलांना तुझ्या सद्गुणात वाढवण्यासाठी शक्ती दे, रोज शक्ती दे, ओझ दे, आणि प्रार्थनापूर्वक तुझ्या हाती आपल्या मुलांना सोपवून देण्यासाठी सुद्धा सर्व आई वडिलांवर तुझी कृपा कर. येशू आमचं तारणाऱ्याच्या नावात ही प्रार्थना ऐकली म्हणून स्वीकार. आमेन.